पानांची शेवगा शेती म्हणजे मोरिंगा फार्मिंग या आपल्या अनोख्या प्रयोगामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. आपल्या मागच्या एका व्हिडिओवरती प्रकाश वाकडे नावाच्या शेतकरी दादांनी आपल्याला प्रश्न केला होता की आपण दोन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अंतरावरती शेवगा लावलेला आहे, तर त्यातलं योग्य अंतर कुठलं. तर आपण जसं की पाहत आहात, हा आपला 4x1 वरती लावलेला प्लॉट आहे. हा 32 गुंठ्याचा प्लॉट आहे. आणि दुसरीकडे आपण 4.5 एकराचा प्लॉट आहे, तिथं 6.5x2 वरती लावलेला आहे. म्हणजे दोन सरीमधलं अंतर 6.5 फूट आहे, पण दोन झाडामधलं अंतर एक्झॅक्ट 2 फूट आहे असं नाही, 1, 1.5, 2 फूट असं घेतलेलं आहे वेगवेगळं. पण त्यापैकी योग्य अंतर कुठलं असा त्यांचा मुख्य प्रश्न होता. तर मला त्यांना सांगायचं आहे, 6.5 लावण्याऐवजी 6 फूट आणि दोन झाडामधलं अंतर 1 फूट, 1.5 फूट, 2 फूट असं कुठलंही घेतलं तरी चालेल, पण 4x1 हे अंतर घेतलं नाही पाहिजे. आणि त्याच्या वेगवेगळ्या अडचणी आहेत. त्या काय अडचणी आहेत तुम्हाला प्रत्यक्षात दाखवतो. आता तुम्ही जर पाहिलं तर आपली फर्स्ट कटिंग झाल्याच्या नंतर आता दुसऱ्या कटिंगला आपला प्लॉट आलेला आहे. तसं पाहायला गेलं तर जवळपास 22 दिवस आज जास्त झालेले आहेत. 2 महिने उलटून वरती 22 दिवस झालेले आहेत. आज 22 ऑगस्ट आहे. आणि तुम्ही जर इथं पाहिलं तर या खोडांची जाडी पाहू शकता आपण. अशा प्रकारे जाडी झालेली आहे. फर्स्ट कटिंग इथं केल्याच्या नंतर हे बाहेर पसरलं आहे. आता दुसरं कटिंग आपण इथं करणार. इथं केल्याच्या नंतर परत याला फुटवे बाहेर फुटणार आणि हे अंतर इथंच खोड होतं. आता तर खोडाचा बाजूची जागा अशी वाढणार आहे. हे असे फाटे बाहेर आल्याच्या नंतर हे अंतर इथपर्यंत येणार. आणि इतर जर ह्या बाजूचं आलं आणि या बाजूचं इथं आलं तर आतमध्ये अगदी 1 ते 1.5-2 फूटसुद्धा जागा उरणार नाही. त्याच्यामुळं 4x1 अंतर हे चुकीचं आहे. ते घेतलं नाही पाहिजे, टाळलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला अंतर, मशागत वगैरे बाकीच्या सर्व गोष्टी, कटिंगच्या वेळी फिरण्यासाठी जागा, ह्या सर्व गोष्टींची अडचण पुढे येणार नाही. त्याच्यामुळे 6 फूट अंतर योग्य राहील असं आम्हाला वाटतं. प्रत्येकाचं जास्त्याचं अनुभव आहेत, त्याच्यानुसार प्रत्येकजण आपापलं डिसिजन घेऊ शकतो, तसं काही नाही. पण 6 फूट आम्हाला योग्य वाटतं. हे 4 फूट अंतर अगदीच कमी आहे. आणि दुसरी अडचण अशी, या प्लॉटला जवळपास 20-22 दिवस जास्त झालेले आहे 2 महिन्यापेक्षा. मी आधी सांगितलं होतं की 45 ते 60 दिवसाच्या नंतर कटिंग केलं पाहिजे. आणि का केलं पाहिजे हे तुम्हाला प्रत्यक्षात दाखवतो. आपण जर हे खाली पाहिलं तर सगळी लाकडं दिसायला चालू झालेत. हे पहा, आता इथं तुम्ही जवळून पहा, हे इथं हिरवीगार पानं होती. आता इथं जर पाहिलं तर इथून मोजायला चालू केलं, 1, 2, 3, 4, 5, 6 हे गेलं, यालाही पान राहिलेलं नाही. म्हणजे 10 ते 20, एका फाटीला 10 ते 20 या अशा फाट्या येतात, ज्या या पानांच्या फाट्या सगळ्या गळून गेलेल्या आहेत. खाली जर तुम्ही पाहिलं तर सगळी प्लॉटमध्ये लाकडं दिसायला लागलेत. म्हणजे कमरे इतक्या हाईटला पानच राहिलेलं नाही. आणि दुसरी अडचण अशी, प्लॉटमध्ये आता आळीचा प्रादुर्भाव झाला आहे. तुम्हाला आळी दाखवतो. आळी पान खाते आहे आणि आळी थोडं पान खात नाही. आपण म्हणू की काय नाही, आळीचा काही फरक पडत नाही. म्हणजे प्लॉट जर पुढं गेला तर अशा वेगवेगळ्या अडचणी येतात. त्याच्यामुळे योग्य वेळी जर कटिंग केलं, 45 दिवसाच्या नंतर तुम्हाला जर वाटलं तुमचा प्लॉट चांगल्या प्रकारे वाढलेला आहे आणि आपण कटिंग करू शकतो, तर तुम्ही नक्कीच कटिंग केलं पाहिजे. जास्त वाट पाहिली नाही पाहिजे. आणि टप्प्याटप्प्यात प्लॉट कट करायचा. एकदाच सगळं कट करीन असं म्हणायचं नाही. मजूर भेटत नाही, बऱ्याच अडचणी येतात. मग पिवळं पडणं, ऊन, वाळवणं, जागा, या सर्व अडचणींवर मात करावी लागते. त्याच्यामुळं टप्प्याटप्प्यामध्ये कटिंग केलेलं कधीही चांगलं. आता तुम्हाला ती आळी दाखवतो. या प्लॉटमध्ये तरी कमी आहे. 4.5 एकराचा प्लॉट आहे, तो अर्धा आळीनंच खाल्ला आहे असं वाटतं आहे. इथंही आळी दिसते आहे. दुसरी सगळ्यात मोठी अडचण म्हणजे प्लॉटमध्ये हे फिरायचं, तर याच्यामध्ये मच्छर भरपूर आहेत. मच्छर म्हणजे हे पहा, आळी, तुम्हाला ही आळी दिसेल. अशा आळ्या प्लॉटमध्ये भरपूर ठिकाणी आहेत. या प्लॉटमध्ये कमी दिसत आहेत म्हणून तुम्हाला एवढ्यात, म्हणजे मला एवढ्यात सापडली नाही दाखवण्यासाठी, पण आळ्या भरपूर आहेत. तो प्लॉट तर पूर्ण आळीनं खाल्ला आहे. ऑलरेडी तो पिवळा झाला आहे. त्याला पाण्याची ही सोय नाही आहे. याला पाण्याची सोय आहे म्हणून हा थोडाफार हिरवागार दिसतो आहे. पण तुम्हाला जर खालून दाखवलं तर खाली सगळी लाकडं दिसायला लागलेत. कमरे एवढ्या अंतरावरती, तरी तुम्हाला आणखी दाखवतो. कमरे एवढ्या अंतरावरती सगळी लाकडंच आहेत. हे खाली हे पहा, अशा प्रकारे सगळं पिवळं होऊन पडले. सगळं लाकूड दिसतंय खाली आणि ते ऑटोमॅटिक गळून पडतंय. तुम्हाला दाखवतो हे पहा, अशा प्रकारे याच्यातनं याची लाईफ संपलेली म्हणायचं. हे असं सहज निघून येतं हे लाकूड.
60 दिवस अगदी परफेक्ट आहेत. 60 दिवसाच्या पुढे एक दिवससुद्धा न घालवणं अतिशय योग्य राहील, जेणेकरून नुकसान कमीत कमी होईल. आता उंची वाढली आहे, तुम्ही वर जर पाहिलं तर उंची वरती वाढते आहे, पण खालून गळत आहे. त्याच्यामुळं 45 दिवसाच्या नंतर आणि 60 दिवसाच्या आत तुम्ही कटिंग केलं पाहिजे. आणि आपला शेतकरी दादांचा मुख्य प्रश्न होता की अंतर किती घेतलं पाहिजे, तर ते 6 फूट अंतर योग्य राहील 2 सरीमधलं. आणि 2 झाडामधलं तुम्ही 1, 1.5 किंवा 2 असं कुठलंही अंतर घेऊ शकता, काही अडचण नाही. हे पहा, आपलं हे 1 फुटाचं अंतर आहे असं 2 झाडामधलं. आता काही ठिकाणी तूट झालेली आहे म्हणून अंतर वाढलं आहे. आता हे जर पाहिलं तुम्ही तर इथं हे झाड एक गेलेलं आहे, त्याच्यामुळे हे 2 फूट अंतर झालं असं. आणि हे असं आपलं 1 फूट आहे, पण 4 फूट अंतर भरपूर कमी होत आहे. आता आमची चूक झाली ती चूक तुम्ही करू नये यासाठी हा व्हिडिओ आहे. असो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्ही कमेंट केली तर तुमच्या स्पेसिफिक कमेंटच्या आधारे नेक्स्ट व्हिडिओ नक्की बनवूया. बऱ्याच लोकांनी कमेंट केलेल्या आहेत, म्हणजे शेतकरी मित्रांनी, त्यांच्याही कमेंटवरती आपण व्हिडिओ बनवणार आहोत. जसं आपल्याला वेळ भेटेल तसं आपण व्हिडिओ बनवून अपलोड करतो आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जे लोक अशा प्रकारची शेती करू इच्छितात त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ गेले पाहिजेत, जेणेकरून त्यांना खरा या शेतीचा अनुभव येईल. आणि गरज भासल्यास तुम्ही प्लॉटला व्हिजिटही करू शकता, काही अडचण नाही. प्रत्यक्षात तुम्हाला पाहायचं असेल, अनुभव घ्यायचा असेल ही शेती चालू करण्या अगोदर, तर नक्कीच तुम्ही प्लॉटला व्हिजिट करू शकता. कमेंट केली तर तुम्हाला ॲड्रेस पाठवतो किंवा या व्हिडिओवरती मी ॲड्रेस टाकेल. हे भाई अशा प्रकारे पिवळी पानं पडलेली आहेत, कमरे इतकं किंवा छाती इतक्या, कमरेच्या बी वरती, म्हणजे छाती एवढ्या अंतरावरती कसलंच पान राहिलेलं नाही. हे सगळी लाकडं दिसायला लागलेत खाली प्लॉटमध्ये. मागच्या 8 ते 10 दिवसापूर्वीचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला खाली हे असं दिसणार नाही. पिवळं पडायला लागलं होतं पण गळाली नव्हती. आता हे मेन लाकडापासून याच्यापासूनच गळून गेलेलं आहे, खाली काहीच राहिलं नाही.